प्रदीप जोशी साहित्य या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. नमस्कार, मी प्रदीप जोशी. सध्या शासनाचं एकच धोरण सुरू आहे. एखादी योजना जाहीर करायची, काही दिवस ती राबवायची आणि नंतर गुंडाळून टाकायची. त्यामुळं सामान्य माणसात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जाहीर योजना गुंडाळण्याचं काम शासन करीत असल्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर दिसत आहे. आता हेच बघा ना, लाडकी बहीण योजना मोठ्या दिमागात सुरू केली. सर्वसामान्यांची मतं मिळवणे हा त्यामागचा उद्देश होता. आता त्या योजनेवरील लाखो अपात्र नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाही म्हटलं तरी नाराजी पसरली आहे. राज्य सरकारने राज्यातील गरीब महिलांना आणखी एक मोठा धक्का दिलाय. अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना होती. कॅप्टिव्ह मार्केट योजना या नावाने ती कार्यरत होती. मात्र चालू आर्थिक वर्षापासून ही योजना बंद केली आहे. त्यामुळे जवळजवळ 25 लाख गरीब कुटुंबांना आता मोफत साडी मिळणार नाही. त्यामुळे या महिला देखील नाराज झालेल्या आहेत. दिवसेंदिवस नाराजीचा सूर वाढतच चाललाय. 2023च्या जून महिन्यात ही योजना सुरू झाली. वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली साडी दरवर्षी सणासुदीच्या काळात मोफत दिली जात होती. मात्र 4 वर्षात ही योजना बंद करण्यात आली आहे. मला वाटतं शासन अशा योजना जाहीर तरी का करतं? ज्या योजना कायमस्वरूपी सुरू ठेवायच्या आहेत त्या जाहीर कराव्यात. ज्या योजना मधनच बंद करायच्या आहेत त्याच्यासाठी हा आटापिटा का केला जातो हे समजत नाही. आणि मुळात नागरिकांना कुठलीही गोष्ट मोफत दिली की त्याचं महत्त्व कळत नाही. म्हणून सवलत ही बंदच केली पाहिजे. कुठल्याही प्रकारे सवलत देता कामा नये. मतं मिळवण्यासाठी शेतकरी असू देत, महिला असू देत, कामगार असू देत, नोकरदार असू देत, यांना भरीव योजना मोफतच्या जाहीर केल्या जातात. काही दिवस चालतात आणि कालांतराने त्या बंद होतात. लोकांचा रोष ओढवून घेण्याची ही पद्धत आहे. आता तरी राज्यकर्त्यांनी शहाणं व्हावं. असल्या योजना मुळात जाहीर करू नयेत. तुम्हाला सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा आहे ना, भाववाढ कमी करा, वाढते दर कमी करा. इकडे एका बाजूला एसटीचे दर वाढवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना कार्डची सक्ती करायची. कुठल्या न्यायाला? हे सगळं थांबलं पाहिजे. अन्यथा राज्यकर्त्यांना
अल्पसा कालावधीत आपली सत्ता गुंडाळण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा द्या. धन्यवाद.